कंधार तालुक्यातील कुरुळा परिसरामध्ये शेती पंपाची लाईट सतत जाते। शेतकऱ्याला सध्या रबी पिकांसाठी आणि इतर पिकांसाठी पाणी देण्यासाठी लाईटची आवश्यकता आहे, परंतु गेले 5 दिवसांपासून शेतीचा वीज पुरवठा चालू नसल्याने शेतकऱ्यांची ही पिके सुकून जात आहे। त्यामुळे शेतकरी हा वैतागून कुरुळा येथील महावितरणच्या कार्यालयास शेतकऱ्यांनी 2 तास टाळे ठोकले होते आणि उपअभियंता राऊत यांनी वीज पुरवठा लवकरच सुरळीत चालू केली जाईल असे सांगितल्याने कुलूप उघडे करण्यात आले। येथील कनिष्ठ अभियंता जांभळे यांना फोन केल्यानंतर ते शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात असे शेतकरी बोलत होते। बोळका, महालिंगी, हटक्याळ, नंदन शिवनी, हासूळ, कारतळा या गावांना मागील 5 दिवसांपासून शेती पंपाची लाईट नाही असेही शेतकऱ्यांनी सांगितले। कुरुळा परिसरातील सर्व बोळका असतील, हटकेळा असतील, कारतळा असतील, आजूबाजूचे खेडे असतील किंवा कुरुळा असेल, या गावातील लाईटीचा गेल्या एक महिन्यापासून प्रॉब्लेम चालू आहे। आणि येथील अभियंता जांभळे साहेब हे नेहमी दारूच्या नशेत असून काम करायला गेलं तर काम करत नाहीत, सर्वसामान्य लोकांना तर भेटत नाहीत। बाकीचे तर आम्ही आज मुद्दाम शेतकरी आलो की सर्व शेतकऱ्यांना फोन करून बोलून घेतल्यानंतर इथे लाईट पूर्ण बंद केल्यानंतर कोणतरी अधिकारी येईल, पण आज एक तास झाले ते येऊन एकही अधिकारी यायला तयार नाही। आताच खासदार रवींद्र चव्हाण यांनी डिप्टी इंजिनियर राऊत साहेबाला बोलले, त्यानंतर जांभळे साहेबाला बोलल्यानंतर पाठवून देतो मला, पण कोणी यायला तयार नाही। याच्यानंतर आजच्या तारखेमध्ये लाईट दुरुस्त करणार असं ते आपल्याला आश्वासन देत आहेत। आणि आजच्या तारखेमध्ये लाईट दुरुस्त झाली तर ठीक आहे, नाहीतर आज नंतर असंच 1-2 दिवसानंतर उद्या 26 जानेवारी असल्यामुळे उद्या काही येणार नाही, परवा दिवशी आम्ही आज असंच सर्व शेतकरी येऊ। आणि शासनाला एकच विनंती करायची आहे की शेतकऱ्यांना पाणी आहे, आता लाईट दिली तर काय तर शेतातून निघेल, नाहीतर उन्हाळ्यामध्ये लाईट देऊन शेतकऱ्याला शेतात पाणी राहत नाही। म्हणून शासनाला विनंती करायची, बाबा आता शेतकऱ्याला लाईट द्या, दिवसाची लाईट दिली तर सर्वात उत्तम राहील, असंच मला शासनाला विनंती करायची आहे। गाव माझा न्यूज करिता वैजनाथ गिरी, कंधार, नांदेड।